जरी सर्कलमधून आपण निवडणुकीच्या मैदानात प्रस्थापितांच्या विरोधात उभे आहात, काय सांगाल कशी रंगत आहे आणि कशा पद्धतीने ही लढाई आपण लढत आहे? मी अशोक अजबराव जगाडे, वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून या जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला जिल्हा परिषदेसाठी वंचितच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. ह्या पूर्ण विकासात्मक मुद्द्यावर मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट असं किंवा आपली मशाल आहे, यांचं एक तगडं आव्हान तुमच्या समोर आहे. प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही लढाई लढताय, कशी यंत्रणा राबवत आहे? ही लढाई मुळातच आमची प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची. आतापर्यंत ह्या प्रस्थापित लोकांनी आपल्या विस्थापितासाठी कोणतेही काम केलेलं नाही. विकासात्मक कामं यांचे कोणते नाहीत. फक्त आत्ताच्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना पैशाचा हे करून जास्तीचा पैसा अतिवापर म्हणता येईल किंवा एखाद्या मतदाराला पैशाचा आमिष दाखवून ते स्वतःकडे कार्यकर्ते माणसं जोडण्याचं फक्त काम त्यांचं चालू आहे. त्यांच्याकडे स्वाभिमानी माणूस एकही नाही. कोणते प्रश्न प्रलंबित आहेत ह्या सर्कलमध्ये जे की पूर्ण झालेले नाहीत, अपुरे आहेत आणि ते तुम्ही पूर्ण करणार आहात? ह्या जिल्हा परिषद झरी सर्कलमध्ये प्रामुख्यानं येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था फार बिकट आहे. जिल्हा परिषद मी आता ह्या सर्कलमध्ये फिरताना पाहतोय, आतापर्यंतच्या जिल्हा परिषद सदस्यानं काय नेमके कामं केलेली आहेत. जी प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आता मोडकळीस आलेली आहे. तेथील लेकरांची अवस्था बिकट आहे. तेथील शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, लेकरांसाठी क्रीडांगण नाही, म्हणजे असे अनेक प्रश्न. या रस्ते नाहीत या सर्कलमध्ये, आरोग्य सुविधा व्यवस्थित नाहीत. या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. वंचित बहुजन आघाडीची बॅकबोन समजला जाणारा बौद्ध समाज, फक्त एकट्या बौद्ध समाजाला घेऊनच मतदान होणार नाही. तुम्ही इतर जाती धर्मांना जोडण्यासाठी काय करताय? ही नुसते बौद्ध समाज सर माझ्यासोबत नाही, माझ्यासोबत सर्व 18 पगड जाती आहेत. मी OBC मधून येतो, NTC धनगर प्रवर्गातून. धनगर असेल, OBC असेल, ST असेल, SC असेल, गरीब मराठा असेल, ह्या सर्व समाजाला घेऊन मी हे निवडणुकीला सामोरे जात आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देखील समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचं काम करत आहेत आणि म्हणून त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, OBCतल्या कार्यकर्त्याला या जिल्हा परिषदचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. बूथनिहाय यंत्रणा जर आपण उभी करायचा प्रयत्न केला तर ह्या सर्कलमध्ये एकूण किती गाव आहेत, किती लोकसंख्या आहे आणि किती बूथ आहेत? या झरी सर्कलमध्ये 11 गाव आहेत आणि पूर्ण 11 गावामध्ये पूर्ण मतदार हे 18,000 जवळपास आहेत. पूर्ण गावामध्ये बूथ बांधणी आमची पूर्ण झालेली आहे. प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते आहेत. व्यवस्थित बूथ बांधणी आम्ही केलेली आहे. निवडणुकीचा काय अनुभव? याच्या अगोदर मी जानकर साहेबाचं काम केलेलं आहे. रासपचा युवक तालुका अध्यक्ष म्हणून मी कार्यरत होतो. ते देखील मी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. लोकसभा, विधानसभा या निवडणुका मी चांगल्या पद्धतीनं त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. बरं, प्रस्थापित पक्षांकडून पैशावरच निवडणूक घेतली जाते असं सांगण्यात येत आहे, याबद्दल काय सांगा? सध्या त्या पैशाच्या जोरावर निवडणूक लढत आहेत. प्रस्थापिताकडं काम नाही, त्याच्यामुळे त्याला पैसा देण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. त्याच्याकडे एक माणूस जायला तयार नाही. विकासात्मक कोणतं व्हिजन नाही. आतापर्यंत कोणतं विकासाचे कामं केलेले नाही. खोटी आश्वासनं आणि आम्ही लय विकास कामं करणार म्हणून वल्गना फक्त करत आहेत, पण ते एकही काम करणार नाहीत. आतापर्यंत त्याचा इतिहास आहे. आता वंचित बहुजन आघाडीशिवाय इथल्या झरी सरकारला पर्याय नाही. आपल्यातला माणूस लोकांना निवडण्याची आता नामी संधी आहे आणि ते लोक निश्चित पूर्ण करतील, हा मला ठाम विश्वास आहे येथील जनतेवर. शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न फार मोठे आहेत. झरी सर्कलमध्ये मागच्या अनेक वर्षापासून शेतकरी रास्ता रोको करतात, त्यांच्या अडचणी दूर होत नाही. शेतकऱ्यांसाठी काय प्लॅनिंग आहे तुमची? सर, मी शेतकऱ्यांसाठी म्हणजे बऱ्याचदा प्रत्येक आंदोलनामध्ये मी शेतकऱ्यांच्या सहभागी झालेलो आहे. मागच्या वर्षी ज्या अतिवृष्टी झाली त्यावेळेस साडेगाव सर्कलमध्ये खूप मोठा अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस झाला आणि तेथील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन तेथील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून अर्ज विनंत्या केलेल्या आहेत, आंदोलनं केलेली आहेत. महिला सक्षमीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे, काय सांगाल महिलांसाठी? महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या ज्या नुसत्या फक्त नावावर योजना आहेत, प्रत्यक्षात खाली ग्राउंड लेवलला सरकारचं काम नाही. ते आम्ही काम नक्की पूर्ण करू. एकंदरीत सर्कल सामाजिक विकासासाठी विविध जिल्हा परिषदच्या योजना असतात. त्या योजनेच्या बाबतीत लोकांपर्यंत पोहोचावी, तो विकास व्हावा, यासाठी काय प्लॅन?
ते सर ह्या माध्यमातून जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येईल त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याचं काय काम आहे हे मी चांगल्या पद्धतीनं येथील जनतेला दाखवून देईल आणि या प्रस्थापित लोकांना देखील दाखवून देईल. बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. काय वाटते बाळासाहेबांच्या संदर्भात, काय विचार आहेत तुमचे? श्रद्धेय बाळासाहेबांचा लढा हा ओबीसीसाठी फार वर्षानुवर्षापासून आलेला, आपण एक ओबीसी आहात. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच प्रत्येक समाजाविषयी आदरभाव आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. ओबीसीसाठी या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस निर्माण झाला, एवढ्या मोठ्या वादामध्ये फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी फक्त उडी घेऊन या ओबीसी गरीब मराठा ओबीसी समाजाला त्यांनी साथ देण्याचं काम केलेलं आहे. त्यात मी स्वतः त्यांच्या परभणीला देखील त्यांनी ओबीसी बचाव संघर्ष यात्रा काढली होती. त्या यात्रेत मी सहभागी होतो. त्यामुळे ओबीसीसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नेहमी कार्यतत्पर आहेत. ओबीसीसाठी त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. ओबीसीसाठी बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वजण ओबीसीची काळजी करत आहे आणि त्यामुळेच मी वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन या ओबीसीचं नेतृत्व करत आहे. एस सी दीनदलित गरीब माणसांचं मी नेतृत्व करणार आहे. 18,000 लोकसंख्या म्हणताय सर्कलची, ह्या 18,000 मध्ये ओबीसीची संख्या किती आहे आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात का? मी ओबीसीपर्यंत पोहोचलेले आहे. ओबीसीच्या प्रत्येक आंदोलनात मी आतापर्यंत सहभागी झालेले आहे. अनेक मोर्चे आंदोलने जिथे जिथे आंबेड असेल, ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब, हाके सर यांच्या नेतृत्वात जे जे आंदोलन झाले त्या प्रत्येक मोर्चात आंदोलनात मी सहभागी झालेला एक छोटासा कार्यकर्ता. काय म्हणतात ओबीसी तुम्हाला भेटलाय, तुम्ही ओबीसीना भेटायला जाताय, काय सांगतायत त्यांना? ओबीसीच्या मनामध्ये फार आनंद आहे, पण सध्या ह्या प्रस्थापित लोकांचे जे दडपशाहीचं काम चालू आहे त्यामुळे दबावात इथे जनता आहे आणि म्हणून ओबीसी सध्याच्या याला पुढे यायला तयार नाही. पण मतदानातून हा ओबीसी झरी सर्कलमध्ये फार मोठा स्फोट करणार आहे हे मात्र निश्चित आहे. काय आवाहन कराल मतदारांना? मतदारांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी येथील झरी सर्कलमधील मतदार मायबाप जनतेला नम्र आवाहन करतो की ही निवडणूक बदलाची निवडणूक आहे. ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवा आणि झरी सर्कलचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी आम्हाला एक संधी द्यावी एवढीच विनंती येथील मतदारांना करतो. 7 तारखे 2026 रोजी जे मतदान आहे आमच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून किती नंबरला बटन आहे? 3 नंबरला बटन आहे गॅस सिलेंडरचं. आमच्या तिन्ही उमेदवाराचं 3 नंबरलाच बटन आहे. तर 3 हां झरी जिल्हा परिषद सर्कलला मी स्वतः आहे अशोक अजबराव जगाडे. झरी पंचायत समितीला सूरज कनकोटे म्हणून आहेत आणि साडेगाव पंचायत समिती गणामध्ये शारदा बालाजी गायकवाड म्हणून. तर या तिन्ही उमेदवाराला झरी सर्कलमधील जनता भरघोस मताने विजयी करेल हा ठाम विश्वास आहे. या गॅस सिलेंडर या समोरील चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिकाने निवडून द्यावं हीच नम्र विनंती आपण सर्वांना मतदारांना करतो.